समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस पोलिसांनी मागील 15 दिवसात विविध गुन्ह्यांमध्ये धडक कारवाई करत एकूण 22 आरोपींना अटक केली असून संबंधित गुन्ह्यांचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे। या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांनी कठोर पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुर्ली येथील मारामारी प्रकरणातील 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तसेच रामानंदनगर परिसरातील 2 वेगवेगळ्या मारामारीच्या घटनांमधील एकूण 16 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। याशिवाय पलूस येथील चोरी प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून ऊसतोड शेतकरी फसवणूक प्रकरणातील 1 आरोपीलाही पोलिसांनी जेरबंद केले आहे। दरम्यान बुर्ली, मुकुंदनगर आणि सांडगेवाडी येथील घरफोडी व चोरीच्या घटनांचा तपास सुरू असून बांबवडे येथील मोटरसायकल चोरी प्रकरणाचाही पोलिसांकडून कसून तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। याविषयी बोलताना पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले। ते म्हणाले, सध्या सुट्टीचे दिवस सुरू असल्याने अनेक नागरिक बाहेर गावी जात आहेत। अशा काळात किरकोळ चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते। त्यामुळे नागरिकांनी घर सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी। शक्य असल्यास घरात तसेच परिसरात छुपे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत। पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहे। कोणतीही अडचण, संशयास्पद हालचाल अथवा समस्या आढळल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहनही सहाय्यक पोलीस क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।